मंत्री उदय सामंत आणि गिरीश महाजन या दोन नेत्यांमध्ये आता चर्चा होणार आहे। उदय सामंत यांच्याकडून गिरीश महाजन यांच्यासोबत संपर्क साधण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला। गोकुळ गीते उमेदवारीवरती ठाम आहेत आणि त्यामुळे महायुतीची डोकेदुखी काहीशी वाढली आहे। गोकुळ गीते यांनी माघार घ्यावी यासाठी दोन्ही नेते सध्या नाशिकमध्ये चर्चा करणार आहेत। मुकुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला या तिढ्याच्या संदर्भात अधिकची माहिती देतात। मुकुल, दोन्ही महत्वाचे नेते महायुतीचे नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत। गोकुळ गीते अजूनही आपल्या उमेदवारीवर ठाम आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मी माघार घेणार नाही अशा स्वरूपाची त्यांनी भूमिका घेतलेली आहे। आता पत्रकार परिषद होणार होती उदय सामंत यांची, मात्र त्या पत्रकार परिषदेला देखील विलंब होत आहे। त्यामागची माहिती अशी आहे की उदय सामंत हे मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधत आहेत। दोघांमध्ये देखील चर्चा होणार आहे। गिरीश महाजन यांच्याकडून पुढे काय हालचाली होत आहे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण गोकुळ गीते यांचे बंधू गणेश गीते हे गिरीश महाजन यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्ती आहे। त्यामुळे शेवटचा एक पर्याय म्हणून आता गिरीश महाजन उदय सामंत दोघं नाशिकमध्ये आहेत आणि त्यांच्याकडनं प्रयत्न सुरू आहे। थोड्याच वेळामध्ये याबाबतचं चित्र हे स्पष्ट होईल आणि गोकुळ गीते माघार घेणार की आपली उमेदवारी कायम ठेवणार हे बघणंही तेवढंच महत्त्वाचं आहे। तर गोकुळ गीते यांनी या सगळ्याच्या संदर्भात एबीपी माझाशी बातचीत केली आणि प्रतिक्रिया दिलेली आहे। माझा कुठलाही गैरसमज झालेला नाही, माझ्याशी कुणीही संपर्क साधलेला नाही। माझा बाप काढला गेला आणि त्यामुळे निवडणूक लढवणं हा अग्रक्रम आहे। मी भाजपचा बंडखोर नाही। समर्थकांच्या आग्रहाखातर मी हा अर्ज दाखल केल्याची माहिती गोकुळ गीतेंनी दिली आहे। माझ्यासोबत स्वतः गोकुळ गीते आहेत। हो, गिरीश महाजन आपली भेट घेणार आहेत। उदय सामंत देखील नाशिकमध्ये आलेला आहात, काही निरोप आपल्याला आलाय का? नाही, मला आपल्या माध्यमातूनच पहिल्यांदा ही बातमी कळते का भाऊ आणि उदय सामंत साहेब नाशिकमध्ये आलेले। मला अद्यापर्यंत कोणाचाही त्या ठिकाणी काही संपर्क झालेला नाही। आपला काल त्या ठिकाणी काही गैरसमज झाला होता, त्यातून आपण माघार घेतली नाही असं गिरीश महाजन यांनी सांगितलेलं आहे। वरिष्ठ सूत्रांकडनं असं देखील समजतंय की आपण त्या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा देत आहे। मुळात आता मला जर माघार द्यायची असती तर मी कालच त्या ठिकाणी दिली असती आणि माझा कुठलाही गैरसमज झालेला नव्हता। समोरच्या उमेदवाराच्या मुलाने त्या ठिकाणी जर माझा बाप काढला असेल ती निवडणूक लढवणं मला त्या ठिकाणी अग्रक्रम होतं, कारण मी काल पण माझी भूमिका स्पष्ट केली आहे, कोणी कोणाचा बाप काढायला नाही पाहिजे। ते माझ्याकडे विनंती करण्यासाठी जरी आले असते ना समोरचे उमेदवार किंवा त्यांच्या परिवारातले सदस्य, तरी मी माझा विचार त्या ठिकाणी बदलला असता। इतकी टोकाची भूमिका माझी त्या ठिकाणी झाली नसती। खरं तर कुणाल दराडे यांनी देखील स्पष्टीकरण दिलेलं आहेत का ती ऑडिओ क्लिप माझी नाही आहे, कोणीही ती ऑडिओ क्लिप कोणत्याही ठिकाणी फॉरेन्सिक टीमकडनं ती चेक करून घ्यावी असं त्यांनीच ते करावं, कारण मी आता निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त, इतका वेळ मला नाही, त्यांनीच ते करावं। खरं तर मंत्री महोदय नाशिकमध्ये आहे, त्याच्यानंतर ज्या घडामोडी घडत आहे आपली भेट घेणार आहे। गणेश गीते यांना देखील ती जबाबदारी दिली आहे आपल्यासोबत बोलण्याची। काही चर्चा झाली आहेत का? आपली मनस्थिती काय, कार्यकर्त्यांसोबत आपली काय चर्चा झाली? मला अजून कोणाचाही काही त्या ठिकाणी संपर्क झालेला नाही। मला फोन तर मी त्याप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच कळवेल। शिवसेनेचे काही पदाधिकारी आपल्याला भेटायला येणार आहेत।